घ्या चहा घ्या. अगं स्वेटर आणायचं ना सोबत. या अवस्थेत काळजी घ्यायला पाहिजे. गंमत केली मी तुझी, पण मलाही वाटतं आपण अजून एक चान्स घ्यायला काही हरकत नाही. तुझं असंही तुझं सतत लक्ष मुंबईला असतं सिद्धूकडे. त्याला एक भाऊ झाला म्हणजे तुझं गावात निदान मन तरी रमेल. अहो काय बोलताय तुम्ही, काही कळतंय का? काही नाही आमचं नवरा बायकोचं बोलणं चालू आहे. अगं हळू बोल, नाही तर लोक मला मारतील ना. गंमत करत होतो मी तुझी. हे वय आहे का अशी गंमत करायचं? तो वयाचा काय संबंध? मस्करी केली ती माझ्या बायकोशी. तू अशी चिडलीस तशी मी परकेबाईची छेड काढली. आता हसायला काय झालं? अगं तुला आठवतंय लग्नानंतर आपण पहिल्यांदा सिनेमा बघायला गेलो होतो. आठवतंय ना, तुम्ही मला जय संतोषी माता सिनेमा दाखवला होता. आणि थिएटर मध्ये तुझा हळूच हात धरला होता. तेव्हा पण अशीच ओरडली होती तू. बाईची छेड काढली म्हणून लोक मला मारायला आली होती. तेव्हा तू स्वतःहून म्हटली माझे नवरा आहे म्हणून, नाही तर माझी काही खैर नव्हती. काय झालं? बघता बघता दिवस कसे सरले कळलंच नाही. तेव्हा मला सिनेमा दाखवायला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला तात्यांची परमिशन घ्यायची होती. तुम्ही आठवडाभर प्रॅक्टिस करत होतात. नाहीतर काय, आपल्याला एकत्र खोलीत भेटायला आणि बोलायला 4 दिवस लागले. आणि आपले वीर लग्नाआधीच होणाऱ्या बायको सोबत फ्लॅट मध्ये अडकलेत. अगो बाई, अहो चला लवकर चला. अहो पण चहा राहू दे चहा. तिकडे मुंबईला काय झालं असेल? अहो तुमचा टाइमपास बंद करा आता, चला. अगं तुलाच थंडी वाजत होती ना म्हणून चहा आणायला गेलो होतो. हो झाला चहा, गेली थंडी. चला लवकर. तिकडे मुंबईला जाऊन चावीवाला पण शोधायचा. अगं तू नको काळजी करू, चावीवाला आपलीच वाट बघतोय. चल. अहो हे घ्या, चला लवकर. म्हणून मी थांबले. सेठ, हे सगळं खरंच तू माझ्यासाठी केलंयस? तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करणार? प्रेम प्रूव्ह कसं करतात हे नाही माहित मला, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे एवढंच माहिती आहे मला. आणि हेच प्रेम मला आयुष्यभर मिळालं की मग झालं. आणि काय हवं? हे काय, तू माझा कुर्ता घातलायस? हो, आता काय करणार? तू तर मला जवळ घेत नाहीस, म्हणून मी तुझ्या कुर्त्याला जवळ केलं. हा या दादा, हीच ती खोली. जागा कामाला. अहो लवकर उघडा. अगं थांब जरा, वेळ तर दे त्याला. अहो काही होतंय का? काय झोपेची खोटी केली तुम्ही? का काय झालं? कोण बोललो तुम्हाला? ती बाहेरून लॉक आहे, आतून कडी लावलेली. काय आतून बंद केलं? बेल वाजवा, आतून उघडतील दरवाजा. माझं काही काम नाही इथं. म्हणे माझे पैसे द्या. अरे तूच तर म्हणाला ना माझं काही काम नाहीये, मग कसले पैसे? अहो एवढ्या रात्री आलो ना तुमच्या बरोबर. काम तर काही केलं नाही ना. अहो कशाला वाद घालताय? द्या त्याचे पैसे. आलो कशा करताय? काय चाललंय? हे घ्या, निघा. आत्ता कोण आलं असेल बघतो.
मोठ्या बाई, अहो तुम्ही रडू नका ना. त्रास होईल तुम्हाला. त्रास झालाय म्हणून रडते मी. सिद्धू हे अपेक्षित नव्हतं. अनपेक्षित गोष्टी घडल्यावर त्रास होतो, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. पण माणसाला स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे ना. काय हो, अहो दार नका बंद करू हो, उघडा. बंद दारामागे जीव गुदमरतो माझा. आणि बंद दारामागे काय होतं माहित आहे ना तुम्हाला. दरवाजे उघडे ठेवून पण गोळ होतात ना. म्हणून तुम्ही दार बंद करून. आप्पा तुम्ही चुकीचा वागलात. या वयात हे बघ, आम्हाला मुलाची काळजी आहे. वय काय पाहायचं त्यात. आप्पा तू जास्त बोलू नको. काय करायचं काय नाही करायचं आम्हाला कळतं. जीवाचा आटापिटा करून 4 तास प्रवास करून हे बघायला आलो आम्ही. सिड, अरे प्रवास करून आलेत ते, थकले असतील. मोठ्या बाई, मी तुमच्यासाठी पाणी आणते. नाही नको. अहो असं नका करू मोठ्या बाई. तुम्ही काही खाल्लं तरी आहे का? मी काहीतरी खायला बनवते. नको गो पोरी. तू विचारलंस ना, यात सगळं आलं. किती समजूतदार आहेस ग. पण हे आपल्या चिरंजीवाला नाही कळत ना. तो आपला विचारच करत नाही. अहो तसं नाही अप्पा. सिड तुमचा आणि मोठ्या बाईंचाच विचार करत होता. तू त्याची बाजू घेऊ नकोस. चुकलाय तो. आमचा मुलगा आमच्याशी खोटं बोलला. काय तर म्हणे खोलीत अडकलाय. मी खोटं बोललो नाहीये. खरंच आम्ही अडकलो होतो. ते घर मालक आले आणि चावी देऊन गेले. गडबडीत सांगायला विसरलो एवढंच. गडबडीत. ते महेशचा बर्थडे होता काल म्हणून हे सगळं केलंय. हो का. महेशला कधीपासून आय लव्ह यू म्हणायला लागला. ठीक आहे, झाली चूक माझ्याकडून. नाही सांगितलं मी तुम्हाला. पण तुमचं काय. तुम्ही या वयात असं वागायला नको होतं. आता बाहेर कोणाला मी काय तोंड दाखवू. हे असं कोण वागतं का. सिड, अरे काय चाललंय तुझं. चल. याच्या काळजीनं आपण इथं आलोय. यात काय चुकीचं केलं. अहो आता परत खोलीत का गेले ते. सिड काय चाललंय तुझं. काय ठरवलं होतं आपण. त्यांना सांभाळून घ्यायचं असं ठरवलं होतं ना आपण. आणि तू चिडतोयस त्यांच्यावर. मला असं त्यांच्याबरोबर बोलायचं नव्हतं. पण आधी ती सिड, होता तशा चुका. पण म्हणून मोठ्या बाईंना आणि अप्पांना आयुष्यभर शिक्षा देणारच का त्याची. तुझ्याकडून पण 1000दा चुका झाल्या असतील, तेव्हा माफ केलंच असेल ना त्यांनी. सांभाळून घेतलंच असेल ना तुला. आपल्याबद्दल त्यांच्यापासून लपवून ठेवलंस तू, तेव्हा सुद्धा मोठ्या मनानं माफ केलंय त्यांनी तुला. सिड, अरे या अशा अवस्थेत तुझ्या काळजीपोटी एवढ्या लांबचा प्रवास करून आल्यात त्या. स्वतःला त्रास होईल याचा विचार केला का त्यांनी. नाही. आणि तू लोक काय म्हणतील याचा विचार करतोयस. दिस इज नॉट फेअर सिड. माझा सिड असा नाहीये. सिड, तुझ्या आई बाबांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्यांना या अशा अवस्थेत एकटं नको सोडूस. करशील ना एवढं. आपण सिद्धूला रूम बाहेर काढायला आलो होतो. आपलं काम झालंय. चला निघूया. तसे आपण इथे आलेलं सिद्धूला आवडलेलं दिसत नाहीये. चला निघूया. अगं त्याच्यासाठी जे आणले ते तर दे. देते. आप्पा, 2 थोबाडीत मारायचं सोडून घरी निघालात. सगळ्यांच्या चुका माफ करतेस, मग माझी नाही करणार. अगं चुकलो मी.
आमची काळजी म्हणून तुम्ही एवढ्या रात्रीचा प्रवास करून इकडे आलात आणि मी तुम्हाला नाही नाही ते बोललो. कान पकड माझे, ओरड माझ्यावर, पण असं न बोलता जाऊ नकोस. रागवू नको तर काय? एकतर खोटं बोलायचं आणि नंतर रागवायचंही. त्यात लोकांची पोरगी तुझ्या सोबत. आता ती आपल्या घरची सून होणार आहे, हिची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. त्याच्यात तू असा वागला. मी खरं सांगतोय, मी नाही खोटं बोललोय. हो अप्पा, सीड खरं बोलतोय. आम्ही खरंच आत अडकलो होतो, पण मग फ्लॅट ओनर आले, खूप उशिरा कुलूप उघडलं आणि चावी दिली. तू खोटं बोलणार नाहीस याची खात्री आहे आम्हाला. म्हणजे स्वतःच्या मुलावर विश्वास नाही? मोठ्या बाई, आता राग सोडा ना. अहो, तुम्हाला जेवढी याची काळजी आहे ना, तेवढीच याला सुद्धा तुमची काळजी आहे. म्हणून तर आत्ताच गावी जायला निघाला होता तुमच्या प्रेग्नन्सीचं ऐकून. पण मी थांबवलं त्याला आणि रात्रीच ड्राईव्ह करून जाऊ नये म्हणून मग मी सुद्धा थांबले. काय? एक मिनिट, मला दिवस गेल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं? दुमनेनी. अरे देवा. म्हणजे मगाशी तू चिडला होतास ते आम्ही या वयात काय करून बसलो ते यासाठी. पण तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही दोघंही तुमच्या सोबत आहोत. हो ना सेठ? अगं पण मला दिवस गेलेच नाहीयेत. काय काय? हो, ते घरातल्या लोकांचा बाळामुळे गैरसमज झाला होता. डॉक्टर आहे पण अडाणीच आहे. म्हणजे मोठी बाई तू प्रेग्नंट नाही, तसं काहीच नाहीये. दुमने म्हणाला आणि तू विश्वास ठेवला होय? किती लहान आहे तो. तो लहान आहे पण घरात सगळ्यांचाच गैरसमज झाला. आणि तुम्हाला एवढं कळत नाही का? आमचं वय तर बघा. कसं आहे ना, मिलिंदला बाहेर जावं लागतं, मीटिंग्स असतात त्याच्या. खूप मोठा बिझनेस आहे ना आमचा. कळतच नाही तो कधी येतो कधी जातो. कळलंच नाही कधी आला हा. मिस्टर खन्ना, खन्ना, हे काय तुम्ही अजून इथेच? कोण खन्ना? मिस्टर खन्ना, यू आर व्हेरी लकी पर्सन, रिअली ग्रेट. अलविरा, यू नो व्हॉट, या माणसाचे ना सगळे असे उदाहरण देत असतात. ग्रेट माणूस आहे, ग्रेट. मिलिंद, सिद्धार्थचे आई बाबा आहेत रे. अलविरा, आज मुझे बोलने दो. अहो, ते अलविराचं नाव का घेतं ते सारखं? ते तुम्हाला बघून त्याला त्याच्या घरच्यांची आठवण येते ना. खन्ना माझा जिगरी दोस्त. याचे भाऊ आणि बहीण दोघे मिळून याची कंपनी सांभाळतात. भाभीजी कशात आपण? हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. हे संस्कार आहेत. गुड, रिअली व्हेरी गुड.
मला ही अशी संस्कारित बायको का नाही मिळाली ना? अरे तू लकी आहेस रे. खंडा एक सांगू, खंडा माझी एक फॅमिली होती, खूप अशी मोठी. बट नाउ आय एम अलोन पर्सन. सगळी नाती तुटली. आता माझं फक्त पैशाशीच रिलेशन आहे. मला ना माझी आई आठवते. माझे भाऊ आठवतात मला. माझ्या बायकोने कॉफी. कॉफी. कन्ना, cheers. डॅड. बेटा आदिती, तू केव्हा आलीस? डॅड, सीड आणि त्याचे आई बाबा पण आलेत. हो, वेलकम वेलकम. डॅड, चला तुमच्या रूम मध्ये चला. आहे या. बोलतोय मी. नाही, नंतर बोलू आपण. चला. ओके ओके ओके. एक्सक्यूज मी. चला. आलो. हो बेटा, सावकाश. हे बघ मी, अरे काही नाही मॅम, ऑलराईट. पण व्यवस्था नाहीये, कुठं शोधू? हा सिद्धू पण सापडत नाहीये. प्रेशर आलंय. अडीघडीची खोली वाटतं. व्यायामशाळा, घरात व्यायामशाळा पण आहे. जवळजवळ घरात सगळंच आहे, पण याची व्यवस्था कुठेही काही कळत नाही. अगं खूप प्रेशर आलंय ग जोराचं. एवढ्या खोल्या शोधल्या पण व्यवस्थाच कुठे सापडत नाहीये. महाभारतातल्या मयसभेसारखं झालंय. कुठे काय तेच कळेना झालं. आपण पाहुण्यांच्या घरी आहे, जरा धीर धरा. हो, मी लाट धरेल, पण पोटाला कुठं कळतंय ते? तू थांब बाजूला, मला बघू दे व्यवस्था. मिलिंद, शट अप. मिलिंद, तुझ्या या घोरण्यानी मी रात्रभर झोपले नाहीये. मिलिंद, आपल्या डिवोर्सच्या रिझन्स मध्ये मी हे रिझन ऍड करणार आहे. तुझं घोरणं म्हणजे माझ्यावर होणारा अत्याचार आहे. हो गॉड, काय ऐकलं मी अदितीचं आणि याच्यासोबत या रूम मध्ये थांबले. त्या सिद्धार्थच्या घरच्यांना तरी इथे थांबायची काही गरज होती का? त्यांच्यामुळे मला ह्याला सहन करावं लागतंय. ही माणसं मला त्रास देणं कधी थांबवणार आहेत कोणाच ठाऊक. गॉड. सिद्धू, ए सिद्धू. अहो ऐका तर, सापडली व्यवस्था? नाही, आणि किचन पण नाही सापडलं. सिद्धू पण नाही सापडत आहे. तुम्ही त्याला फोन का नाही करत? अगं काल गडबडीत त्याच्याच फ्लॅटवर विसरलो. परत हॉलमध्ये आलो. व्यवस्था व्यवस्था. मिलिंद, पहाटेचे 8:30 वाजलेत. मला आता तरी झोपू देत.
मिलिंद स्टॉप इट. माझे पेशन्स संपलेत आता. आता जर तुझं घोरणं थांबलं नाही ना तर तोंडावर उशी ठेवून जीव घेईन तुझा. मिलिंद, आय विल किल यू नाउ. घोरतोय ना म्हणून मी ते. आणि ऍक्च्युली त्याला तोंडावर उशी ठेवून झोपायची सवय म्हणून ठेवत होते. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे. आम्ही आपलं ते व्यवस्था. अहो चला चला लवकर. हे काय चाललंय? काही मॅनर्स आहेत की नाही या लोकांना? यांना काही ह्यांचं गजबजलेलं घर वाटतंय का हे? की कोणी कधी कुठेही घुसायचं? डार्लिंग कुठे आहेस तू? डोकं जड पडलंय. जरा चेपून दे ना प्लीज. मिलिंद, मी महालक्ष्मी आहे आणि तू तुझ्या घरी नाहीयेस. आपण अदितीच्या फ्लॅटवर आहोत. तू तू काय करते इथे? चल गेट आउट फ्रॉम हियर. शट अप. मलाही हौस नाहीये तुझ्या जवळ यायची. आणि हो, आता उठलायस ना पुन्हा झोपू नकोस. एकतर तुझ्या घोरण्याने मी रात्रभर झोपले नाहीये. उठ त्या बेडवरून, मला झोपू दे. ए चल, मी नाही बाहेर जात. मिलिंद, काय? ऍटलिस्ट आवाज तरी करू नकोस आता. हा चल. आपण असं त्यांच्या खोलीत जायला नको होतं. काय वाटलं असेल त्यांना? त्यांच्या बोलण्यावर तर वाटत नाही त्यांना राग आला असेल. समजून घेतील ते. आता एवढ्या तेवढ्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. आधी माझी व्यवस्था कुठे होती ते शोध. कुठे फिरताय तुम्ही दोघं? अरे फिरलं तर काय झालं? अप्पा, मोठ्या बाई, आपल्या घरासारखंच समजा. हो, पण आपल्या घरात व्यवस्था कुठे? मगापासून शोधतोय. असं काय करताय आप्पा? अहो रूम मध्येच आहे. काय? घ्या म्हणजे काखेत कळसन गावाला वळसा. खोलीतच व्यवस्था आहे. हो चला, मी तुम्हाला दाखवतो. चला चला. लग्न होईपर्यंत आमच्या आदितीची काळजी घ्या बरं का. त्यासाठी मॉम आहे तिची अजून. बघ, त्यांच्या एक दिवसात लक्षात आलं की आपली मेड तुझ्यापेक्षा जास्त आणि चांगली काळजी घेऊ शकते आपल्या आदितीची. इनफ मिलिंद. हे इथे होते म्हणून मी आतापर्यंत गप्प होते. बट आता मी गप्प बसणार नाहीये. तू माझी कंपॅरिझन एका मेड बरोबर करतोयस. मी जर मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता हिला काढू शकते आणि तुला भिकेला लावू शकते. मला भिकेला लावणार आहेस तू? माझ्या पैशांवर उड्या मारतेस तू. मॉम डॅड प्लीज, घरात पाहुणे आले आणि तुम्ही. नो अदिती, आज या माणसाला मी याची लायकी दाखवून देणारच आहे. तू लायकी काढणार आहेस माझी? अगं माझ्या कंपनीमध्ये तुझे 50% शेअर्स म्हणून लोक तुला विचारतात तरी. त्या शेअर्सवर माझा हक्क आहे मिलिंद. तुझ्या फॅमिलीचा त्रास सहन करून मिळवलेत मी ते. मिळवलेत? हिसकावून घेतलेस तू. पैशासाठी माझ्या खर्चांना तोडलेस तू. हो, कारण ते लोक तसेच होते. कधी कुठे कसं वागावं त्यांना कधीच कळलं नाही. महालक्ष्मी, नीट बोल त्यांच्याबद्दल. मॉम डॅड प्लीज भांडू नका. डॅड तू तरी ऐक ना. मॉम, या विषयावर नंतर बोलूया का आपण प्लीज? हात जोडते मी तुमच्या समोर.
मी आज तुला चॅलेंज करते मिलिंद. नाही तुला लवकरच रस्त्यावर आणलं तर नावाची महालक्ष्मी नाही मी. तू काय मला रस्त्यावर आणतेस? आपण वेगळे होऊ ना, तर ते 50% सुद्धा तुला देणार नाही मी. डिवोर्स नंतर मला पोटगी तर द्यावीच लागेल तुला. तेव्हा तू रस्त्यावर कसा येणार नाहीस हे मी बघून घेईन. अहो हे काय बोलताय तुम्ही? नवरा बायकोनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. असं रस्त्यावर याची भाषा नसते करायची. नाही, तुमचं बरोबर आहे, पण एवढी अक्कल हिला असती ना तर आमचा संसार खरंच चांगला झाला असता. पैशाची कमी नाही हो माझ्याकडे, पण संसारासाठी जो समजूतदारपणा लागतो ना तो हिच्याकडे नाहीये. अहो तुम्ही तरी शांत व्हा. ते एकमेकांना समजून घ्या ना. ह्या बिचारीचा तो विचार करा. किती घाबरली बिचारी. Just shut up! तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही काय करायचं ते. तुमच्यामुळे आमची सगळी भांडणं होत आहेत. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमची अदिती आमच्यापासून लांब चालली आहे. तुम्ही जा माझ्या नजरेसमोरून. गेट आउट. नाहीतर माझ्या तोंडून अजून काहीतरी वाईट साईड बाहेर पडेल. मॉम, अगं तुमच्या भांडणात यांना कशाला मध्ये आणतेस तू? माफी माग त्यांची. मी आणि यांची माफी अजिबात नाही. आणि तुम्हाला तुमचा अजून अपमान करून घ्यायचा नसेल तर निघा इथून. काय बोलताय तुम्ही? माफी मागायची सोडून तुम्ही त्यांचा अजून अपमान करताय. सिद्धू मोठी बाई, ऐकणार नाहीस का माझं? हे बघ, हरकत नाही. आता ते रागात आहेत, जाऊ दे. म्हणून तुमचा अपमान करतायत ते मी सहन करून घेऊ का? सिद्धू तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या. आप्पा म्हणून काय? शांत हो. चल घरी. आप्पा वाद वाढत जातील. चल घरी जाऊया. काळजी घे पोरी. त्रास करून घेऊ नकोस. आम्ही आहोत. झालं समाधान? हॅपी? केलाच ना तमाशा? शट अप. तुला बघून घेईन मी. काय बघून घेणार आहे तू? तुझा ड्रामा बंद कर. महालक्ष्मी सांगून ठेवतो तुला. अदिती बेबी, सोन्यासारखं सासर मिळालंय तुम्हाला. ही माणसं जपून ठेवा. अहो कसला विचार करताय एवढा? आदिती खूप चांगली मुलगी आहे. घरात सगळ्यांना आवडते ती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्धूचं तिच्यावर प्रेम आहे. हो ना, मग काळजी कशाची? सकाळी पाहिलंच ना तू, आदितीच्या आई बाबांचा डिवोर्स होतोय हे आपण समजू शकतो, पण तात्यांना आणि बळीबाईंना कोण समजून सांगणार? हो ना,
अहो लग्न ठरते वेळी काही सांगितलं नाही पाहुण्यांनी. आता तात्यांना कळलं ना तर रागवतीलच ते. अगं बाई कोण आलं असेल? तेव्हा प्रचंड रागवलोय मी. पटकन दरवाजा उघडा. मला माहित आहे तुम्ही सगळे आत आहात. थांब मी बघतो. सॉरी, दुसऱ्याच्या घरी आलो वाटतं. आपण जरा बाजूला होता ना. सेम भिंती, सेम पडदे, सेम फर्निचर. अरे माझंच घर आहे. मग घरातली माणसं कशी बदलली? कालपर्यंत तर इथं मुलं राहत होती. अहो ते आम्ही कालच आलो. म्हणजे या श्री श्री सोनवणेचा फ्लॅट या मुलांनी परस्पर तुम्हाला विकला की काय? नाही नाही आम्हाला विकला नाही. ते आम्ही म्हणजे भाड्यानं राहायला आलात? असे कसे आलात? नाही नाही मी सिद्धूचा. काय तुम्ही सिद्धार्थला भाडं दिलं? नाही तरी 6 महिन्याचा ऍडव्हान्स दिला त्याने मला. म्हणजे मला ऍडव्हान्स देऊन हा परस्पर इतरांकडून भाडं वसूल करतोय. वा रे वा. म्हणजे फ्लॅट माझा आणि हा परस्पर भाडं खाणार. हा म्हणूनच सकाळी इतक्या वेळ हाका मारल्या तरी ओ न देता निघून गेला तो. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही हो, उलट माझा गैरसमज दूर झालाय आता. चला तुम्ही भाड्याचे पैसे काढा बरं पटकन. भाडं? हो हो भाडं. भाड्याचे पैसे पटकन द्या मला, नाही तर मी तुम्हाला घराबाहेर काढीन. काका तुम्ही? मी कुणाचाही काका नाही, ना तुझा ना यांचा. सिद्धू अरे काय चाललंय हे? हा यांना कधी भाड्याने ठेवलंस तू? आता काही बोलू नको, मला सगळं कळलंय. यांनी दिलेले भाड्याचे पैसे पटकन मला दे. माझे आई बाबा आहेत. काय? हो हो मग हे आधी नाही का सांगायचं? तुम्ही आम्हाला बोलूच नाही दिलं. सॉरी सॉरी, जरा गैरसमज झाला. काय मी श्री श्री सोनावणे या फ्लॅटचा मालक. तुम्ही आपलंच घर समजा. हा हवे तेवढे दिवस राहा. सिद्धार्थ चांगला मुलगा आहे हो. मला ऍडव्हान्स भाडं दिलं त्यानं. पण ती पोरं आहेत ना बाकीची, त्यांच्याकडून भाडं वसूल केल्याशिवाय त्यांना घरात येऊ देऊ नका. सिद्धार्थ हे अग्रीमेंटचे पेपर्स. आणि यावेळी तुझी खरी सही करायची. हा नाही काय झालं, गेल्या वेळी याच्या मित्राने याची सही केली होती. अगो बाई. हो ना, म्हणून ही कागदपत्र नवीन बनवावी लागली. नीट वाचून घे. हा याचा खर्च मी भाड्यात ऍड करेलच. चला येतो आई बाबा. नमस्कार. सिद्धू काय हे सगळं? का राहतोस इथे? गावात एवढं मोठं घर असताना भाड्याच्या घरात का आयुष्य घालवतोय? आप्पा माझा जॉब, माझं करिअर सगळं इथे, आणि त्यासाठी ऍडजस्ट तर करावं लागेलच ना. का करतोय ऍडजस्ट? तुझं जे काम आहे ना तू तिथून कर ना. तुला ज्याची गरज आहे ते सगळं आणू आपण. तिथं जे हवं तू हक्काने मागू शकतोस. इथं काय आहे तुझ्या हक्काचं? काहीच नाहीये. अरे हा माणूस तुला कधीही घरातून बाहेर हाकलून देईल. जे आपल्या हक्काचं नाहीये तिथं आपण राहण्यात काय अर्थ आहे? अरे ऐक माझं, आपलं गाव बरं, तिथं आपलं हक्काचं घर आहे. तिथं आपल्याला कोणीच कधीच हलवणार नाही. आपले पाळमुळं आपल्या गावात आहे. सिद्धू यांचं बरोबर आहे बघ. इथल्या एवढ्या गर्दीत देखील माणसं एकटी पडतात. त्यापेक्षा आपलं गाव, आपलं घर बरं ना. हे बघ एकदा विचार कर. दे.